त्या सगळ्या रिपूंची शक्ती माझ्यात एकवटणार आणि मी बनणार महारिपू. तुलाही माझी शक्ती दाखवायची वेळ आली. चुकलं माझं. थांबावे सगळं. प्रणाम आदिशक्ती माता. तुळजा, तू आणि जगदंबाने मिळून मोठं दिव्य पार पाडलंय. सहाही रिपूंचा संहार न करता त्यांची योग्य ती व्यवस्था केली. त्यामुळे संपूर्ण विश्वाचा समतोल साधला जातोय. तुझ्या खऱ्या भक्तांना आता ह्या रिपूंची बाधा कधीच होणार नाही. त्यांचा वापर सुद्धा कोणी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा जगदंबाच्या विरोधात करू शकणार नाही. महादेव देखील तुमचे हे कार्य पाहून अतिशय प्रसन्न झाले आहेत. महादेव तुम्हाला भेटले होते आदिशक्ती माता? हो, त्यांनाही तुझी आणि जगदंबाची चिंता वाटते. सहाही रिपू एकाच वेळी चाल करून आले तेव्हा महादेव चिंतित झाले होते. तुम्हाला मदत लागली तर ते स्वतः भूलोकावर यायला आतुर झाले होते. त्यांना तुझी आठवण येते. आम्हालाही त्या सगळ्या गोष्टींची आठवण येते आदिशक्ती माता. आमचं कैलास, आमचा पुत्र, आमची पुत्री, ते सारं काही आठवतंय. परंतु विश्व कल्याणासाठी आणि महिषासुराच्या अंतासाठी आम्हाला भूलोकावर राहून अखंड कार्य करणं अतिशय गरजेचं आहे. ते आहेच. म्हणूनच आता त्या कार्यात विलंब व्हायला नको. जगदंबा आता आपल्या पुढच्या कार्यासाठी पूर्ण तयार झालीये. आता आपण पुढचं पाऊल उचलायला हवं. परंतु आपण जो विचार करतोय तो महादेवांना रुचणार नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलला आहात का? तुझ्या मनातील शंका खरी आहे. ह्या विषयावर त्यांचे विचार आणि आपली योजना खूप भिन्न स्तरावर काम करतेय तुळजा. परंतु आपण विसरायला नको की आपलं अंतिम ध्येय हे आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आहे. सती मातेने दक्ष राजांच्या यज्ञकुंडात आत्मदहन केलं. हे सुद्धा महादेवांच्या विरोधात जाणारच होतं. पण त्यामुळे भूलोकावर 51 शक्तिपीठांची निर्मिती झाली आणि मानवाच्या रक्षणासाठी शक्तीचा जागर झाला. तसेच आवर्तन पुन्हा होणार आहे. त्यामुळे आता फार विलंब न करता आपल्याला पुढचं पाऊल उचलायला हवं. आम्ही जो विचार करतोय तोच तुमच्या मनात आलाय आदिशक्ती माता. सम्राज्ञी, मी तुमचा निरोप घ्यायला आली आहे. तुझ्याबद्दल आता आम्हाला काही एक सहानुभूती नाहीये. तुला जायचंय ना तर जा. तसंही तू आम्हाला फसवलेस. त्यामुळे या महालामध्ये तुझी जराही जागा नाहीये. सम्राज्ञी, मी इथून निघून जात नाही. तुमचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी चालली आहे. ते कोणतं? मी पुन्हा त्या गावात चालली आहे. त्या जगदंबाशी संघर्ष करण्यासाठी. परिस्थिती अगदीच झपाट्याने बदलतीये. दैत्यमातांच्या दालनातील तो मायावी दर्पण फुटलाय. ती जगदंबा तिथे काय करतेय, तिचे पुढचे धावपेच काय असणार आहेत हे सगळं तुमच्यापाशी पोहोचवण्यासाठी कुणीतरी हवं. मला माहिती आहे ती मला ओळखते. त्यामुळेच मला तुमच्याकडून आता एक विशेष गोष्ट हवी आहे.
कोणती गोष्ट? तुमचं बिलोरी रत्न. काय? त्याचा वापर करून मी रूप बदलेन, त्या जगदंबाकडे जाईन आणि तिच्यावर पाळत ठेवीन. बिलोरी रत्न तुझ्यासारख्या स्त्रीच्या हाती देणं म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखं आहे मनोरमे. ते रत्न तू आमच्या विरोधात वापरणार नाहीस कशावरून? तुम्ही किती मोठी शक्ती आहात याची कल्पना आहे मला, आणि तुमच्या विरोधात जाऊन मला काय साध्य होणार आहे? काहीही नाही. आणि या युद्धात जर असुरांचा विजय झाला तर ते आपल्याच हिताचं आहे, नाही का? ही मनोरमा म्हणतीये त्यात तथ्य आहे. हिचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायला हवा. हिला जर नीट जरब बसवली तर ही उलटणारही नाही. काय ग सावित्री, झाली का सकाळची कामं? ठीक आहे, चालल्यात ना. मग तू पाणी आणायला चालली वाटतं. होय. ही भांडकुदळ बाई इकडेच येते वाटतं. आता काय तर कारण काढून आपल्या संग भांडणार बघ. मी आधी माझे काम आटपते पटापटा, तू बी जा. होय होय, मी पण निघते. रत्नाक्का, हे बघ ताराबाई, मी लय गडबडीत आहे. अगं रत्नाक्का, मी तुझा फार वेळ नाही घेणार. मी फक्त तुला एवढंच सांगायला आली होती का माझं चुकलं. कारण नसताना उगाच तुझ्या संगत भांडली बघ. तुला नाही नाही ते बोलली बघ. मला माफ कर. आणि सावित्री, मी तुझी बी माफी मागते बघ. कारण नसताना तुझ्याशी बी असंच भांडण केलं. क्रोधाच्या भरात काय बाई बोलून गेली असेल ते समज विसर. गंगाई, तुला बी म्या काय वाईट साईड बोलली असेल तर तू बी काय मनात ठेवू नकोस बघ. खरं तर माझ्याकडून अजून बी काहीतरी चूक झाली आहे. कसली ग चूक? हे रत्नाका तुझंच आहे ना मग. हे काय आहे? ही रूपांतरण गुटी आहे. बिलोरी रत्न प्रचंड शक्तिशाली आणि प्रभावी असल्यामुळे ते आम्ही तुला देणार नाहीच आहोत. परंतु ही गुटी घेतल्यानंतर तू काही अवधीसाठी तुझं रूप मात्र बदलू शकतेस. खरंच? हो, पण यावेळी मात्र तुझ्याकडून कोणतीही चूक झाली किंवा तू आमच्यावर जर का उलटलीस तर मात्र तुझ्या देहाचे किती पट तुकडे होतील याचा विचार कर. यावेळी मी कोणतीही चूक करणार नाही. अगं होय की, हे मलाच सापडलं होतं, पण माझ्या डोसक्यात लोभ भरला होता ना, म्हणून मी हे स्वतःकडेच ठेवून घेतलं. आता माझंच मन मला खातंय बघ. आई राजा माझ्यावर नाराज झाल्या असंच सतत वाटत राहते बघ. आता हा क्रोध मोह म्या कायमचं सोडायचं ठरवलंय. हे घे, मला माफ. अगं काय करायलास? म्या तुझा दागिना घेऊन गेले, ते शोधताना तुझा काय हाल हाल झाला असतील. तुझ्या घरातली लोक तुला काय बाय बोलले असतील. म्या समजू शकते. तो गेलेला वेळ तर म्या तुला परत नाही देऊ शकत, पण ह्यो दागिना घे आणि आता तुला मला काय शिक्षा द्यायची आहे ती तू देऊ शकतेस. अगं शिक्षा कसली? तुला मनापासून वाईट वाटलं आणि तू स्वतःहून मला हा दागिना परत केलास, हीच लई मोठी गोष्ट आहे बघ. जे काय झालं ते सगळं सोडून दे आणि तारे, नव्यानं सगळी सुरुवात कर बघ. आता आपण सगळी गुण्या गोविंदाने राहूया बघ. जनक बाबा, बरा आहेसा ना? वय वय, आई राजाच्या कृपेत. एक काम होतं तुमच्याकडं. बोला की दोंडीबा. हात पुढं करा. अरे काय हे? मी तुमच्याकडून तेल घेऊन गेलो होतो. तेल? कधी? मला आठवत नाही. आता हे बी आठवत नसल, त्याचं पैसे द्यायचं राहिलं होतं. नाही बाबा, नाही आठवत. माझी गरज होती म्हणून तुमच्याकडून तेल घेऊन गेलो आणि त्याचं पैसे बुडवलं. आता या गोष्टीला लई दिवस झालं, पण गेली 2 दिवस झालं माझंच मन मला खायला लागलंय बघा.
रात्रीची झोपच लागेना. वाटलं तुमचं पैसे आणून तुम्हाला परत द्यावं म्हणून इथं आलो. अरे तू नाही म्हणू नका. हे तुमचं कष्टाचं पैसे आहेत. दुसऱ्याचं पैसे बुडवायचं नाही हे समजलंय मला आता. अहो देवीची पूजा करायची आणि असलं वंगाळ वागायचं हे काय जमणार नाही मला आता. जमलं तर माफ करा मला. ये तुम्ही. अहो काय हो, पैसे कशापायी दिले त्यांनी आणि माफी कशापायी मागत होते ते? अगं त्यानं आपल्याकडून कधीतरी तेल नेलं होतं आणि त्याचे पैसे राहिले होते. ते आत्ता आणून दिले स्वतःहून. आज पाणी भरायला गेले होते तवा तर हे रत्नाकर तुझंच आहे ना मग? अगं होय की. आणि तुला कुठं गावला? हे मलाच सापडलं होतं, पण माझ्या डोसक्यात लोभ भरला होता ना मग, म्हणून मी हे स्वतःकडेच ठेवून घेतलं. आता माझंच मन मला खातंय बघ. आता हा क्रोध मोह म्या कायमचं सोडायचं ठरवलंय. हे घे. तिचा क्रोध निघून गेला आणि तिनं मोह सोडला. समजा अचानकच झालं. आई राजाचीच कृपा म्हणायची. पण हे समजे तर आधीपासूनच देवी यायचे भक्त आहेत. मग आत्ता अचानक असं काय घडलंय? रिपू आता तुळजाईच्या भक्तांना हात लावू शकणारच नाही. ही त्याचीच खूण आहे. जे जे भक्त आईची मनापासून खरी भक्ती करतील त्यांच्या मनाला ह्या 6 रिपूंचा स्पर्श कधी होणार नाही आणि तो झाला तरी त्यांची भक्ती त्यातून त्यांना मार्ग दाखवेल. या जगदंबेला वाटत असेल की ती विजयी झाली, पण अद्याप आपल्याकडे अवधी आहे. आपण अजूनही सगळे रिपू तिच्यावर उलटवू शकतो. आपल्याकडे तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सगळ्या रिपूंना जागृत करण्याचा, नियंत्रित करण्याचा मंत्र आहे. कोणत्या ग्रंथाबद्दल बोलतोस महिषा? या तिथी माता, या ग्रंथाची अशी अवस्था कशी झाली? या 6ही रिपूंना मूर्त रूप दिल्यानंतरच या ग्रंथाची निर्मिती झाली होती. त्यांच्या मानवी रूपाचं मूळच ह्या ग्रंथामध्ये होतं आणि हा ग्रंथ त्याच्या मानवी रूपावरच आधारित होता. याचा अर्थ ते षड्रिपू आता त्यांच्या मानवी रूपात राहिले नाहीत. हो, नाही राहिले ते या रूपात. त्यांनी त्यांचं मानवी रूप सोडलंय म्हणूनच हा ग्रंथ नष्ट झाला असणार. तिथी माता, याचा अर्थ आता ते रिपू मुक्त झाले आहेत. आपण पुन्हा त्यांना मानवी रूप देऊन त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. मात्र हे इतकं सोपं नाहीये महिषा. यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागेल. पण मग आता यावर उपाय काय? आपल्याला दुसऱ्या मार्गाने हा लढा पुढे न्यावा लागेल आणि त्यासाठी जगदंबावर एकदम बारीक लक्ष ठेवावं लागेल. पण त्यासाठी मनोरमा त्या गावात गेलीये. जगदंबाने सगळे रिपू मुक्त केले. त्या अर्थी आता तिची शक्ती जास्त वाढली. आम्ही आमच्या ध्येयाच्या अत्यंत समीप पोचलो आहोत असं समजा. तिच्या शक्तीपेक्षा असुर कुळाची शक्ती शतपटीने कशी वाढेल हाच मार्ग शोधतो आहोत आम्ही. ह्या इथं आता कशा पायी आल्या? अहो, हे काय करताय? मला माफ कर ग. माझं चुकलं. माझं खरंच चुकलं बघ. अहो, पण झालं काय हे तरी सांगाल का? तुझ्याशी आणि जगदंबेशी मी लई वाईट वागले बघ. मला मूल बाळ नाही म्हणून मी तुमचा सतत दुस्वास केला. जगदंबा तुला सापडली, मला नाही, म्हणून जगदंबेचा राग केला मी.
मी नेहमी मला तुझ्यापेक्षा वरच्या स्तराची समजत होते बघ. माझ्यात गर्व मध होता. तुझ्या बाबतीत सुंदर चांगलं होते याचा मला सतत मुत्सर वाटायचा. म्हणून मी तुमच्या विरोधात असणाऱ्यांना समद्यांना मदत केली बघ. हे काय बोलताय सुंदराबाई तुम्ही? होय, खरं तेच बोलते मी. तू भी बघितलं आहेस की ग, पर मला ठाव आहे. गंगाई, तुझं मन मोठं आहे ग, म्हणून तू माझ्या समोर ते काय बोलणार नाहीस बघ. पर मला माहिती आहे जगदंबेला तुझ्यापासून हिरावून घेणाऱ्यांना पाहिजे ती मदत केली बघ मी. त्यांनी डावलेल्या मोहाला मी बळी पडले. जगदंबाचा क्रोध करत आले बघ. या आधी बी मी माफी मागितली आहे बघ, पण ती समधी नाटकं होती ग. सुंदराबाई, अहो हे काय बोलताय तुम्ही? वय नाटकच होती ग ती. पण आता मी नाटक करत नाही आहे. आता मी तुझी खरंच माफी मागते. माझा शब्दाने शब्द खरा आहे बघ. गंगाई, तू मला माफ कर, नाहीतरी करू नगस. माझी काय बी तक्रार नाही बघ. काकू, तुला किती त्रास होतोय मला कळतंय. तुम्हाला वेगवेगळ्या रिपूंनी ग्रासलं होतं. आज देवीच्या कृपेने तुम्ही त्यांच्या बंधनातून मुक्त झालात. आई, सुंदर काकूंना माफ कर. त्यांचं मन बदललंय, खरंच बदललंय. ठीक आहे, केलं माफ. मनोरमा, अगं तू इथे काय करतेस? अगं, आता आपण दोघी एकत्र आहोत ना. आपण दोघींनी मिळून त्या जगदंबाला वटणीवर आणायचं असं ठरलं होतं आपलं. आठवतंय ना? हे बघ, मला ह्यातलं काय बी मान्य नाही. मान्य नाही? अगं, असुर तिच्या मागावर आहेत कारण ती असुर आहे. हे हे सगळं बोललो होतं आपण, आठवतंय का? ते समजा विचार माझा मूर्खपणा होता. अनेक रिपूंनी मला ग्रासलं होतं, त्याच्यापै माझ्या मनात असले विचार येत होते. अगं काय बोलतीस तू? अगं खरं तेच बोलते मी मनोरमा. हे बघ, माझं मन आता साफ झालं आहे आणि ह्या प्रकरणात मी तुझी काय बी मदत करू शकत नाही. काय बोलतीयेस हे कळतंय ना तुला? मी काय करू शकते याचा जरा विचार कर. ती माहिती महिषासुरांना पोचवायला गेले तर तेवढा तिथे लगेच फिरलीस तू. मी महिषासुरांना सांगितलंय तुझ्याबद्दल, ते अवलंबून आहे तुझ्यावर, कळतंय का? मग त्यांना जाऊन सांग, आतापासून मी आई राजाची भक्त म्हणून राहणार आहे बघ. मनोरमा, माझं ऐक बाई, तू ही वाकडी वाट सोड, देवीची भक्त हो. तुझी बी सगळ्या विकारातून मुक्तता होईल की नाही बघ. मला आता एवढं छान आणि शांत वाटतंय का नाही. आता तर माझ्या मनात विचार आहे की 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला जावं. मनोरमे, पुढं काय करायचं ते तुझं तू ठरव बाई. गेली ही तर खरंच बिथरली, चांगल्या मार्गाला लागली. आता करावं तर काय करावं मनोरमे?
कुठला प्रदेश आहे? आणि या सगळ्या कवड्या इथे कशा? हे काय चाललंय? असं विचित्र स्वप्न, हा काय प्रकार होता?